रोज रोज नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी काय करायचं हा नेहमीचाच प्रश्न असतो. त्यात आता उन्हाळा आहे, त्यामुळे शरीराला थंडावं देणारं काहीतरी लागतंच. म्हणूनच आज मी तुम्हाला शरीराला थंडावा देणारी आणि तितकीच पौष्टिक अशी ज्वारीच्या पिठाची झटपट होणारी आंबोळी आणि चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. या आंबोळीच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजलं असेल किती मस्त आंबोळ्या तयार झाल्या आहेत. एकदा तुम्ही या बनवून ठेवल्या की अगदी रात्रीपर्यंत या अशाच मऊसूत राहतात. नाश्ता किंवा जेवण कशासोबतही तुम्ही या खाऊ शकता. नमस्कार, मी स्नेहाज किचन स्टोरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा मग कपाचा वापर करून 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. आता नेहमी आपण ज्याच्या भाकरी बनवतो त्याच पिठाचा इथे मी वापर केलेला आहे. आता यामध्ये ही आंबोळी चांगली मऊ लुसलुशीत होण्यासाठी त्याच वाटीने मी अर्धी वाटी भरून रवा घातलेला आहे. उपम्यासाठी आपण जो रव्याचा वापर करतो तोच रवा मी इथे वापरला आहे. कोणताही रवा वापरला तरी चालेल, कारण आपण हे तसंही मिक्सरलाच फिरवून घेणार आहोत. त्यानंतर मी अर्धी वाटी इथे दही घातलेलं आहे. तुम्हाला जर दही चालत नसेल तर त्याऐवजी तुम्ही ताकाचा सुद्धा वापर करू शकता. आता सर्वात शेवटी 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता मिक्सरचं झाकण लावून आपण हे मिक्सरला चांगलं फिरवून घेणार आहोत. याची आपल्याला अगदी गुळगुळीत अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता पीठ हे फार जास्त दाटसरही नको आणि फार जास्त पातळही नको. डोशाचं आपलं बॅटर कसं असतं अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे ठेवायचं आहे. जर यामध्ये तुम्हाला थोडं पाणी घालायची गरज वाटली तर तुम्ही अजून थोडंसं पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतर आता आपण ह्या पिठावरती झाकण ठेवून हे 5 ते 7 मिनिट असे साईडला ठेवून देणार आहोत. आता तोपर्यंत आपण या आंबोळीबरोबर टोमॅटोची जी चटणी बनवणार आहोत त्याची रेसिपी बघून घेऊया. टोमॅटोच्या चटणीसाठी मी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 सुक्या मिरच्या तोडून घालून घेतल्या आहेत. मंद आचेवरती आपण या लसणाला आणि मिरचीला सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. एकदा हे छान परतलं की यामध्ये मी 2 चमचे भरून पांढरे तीळ घालून घेणार आहे. आता तीळ घातल्यामुळे चटणीला चवही छान येते, चटणीची पौष्टिकताही वाढते आणि चटणी दाटसर व्हायला मदत सुद्धा होते. तीळ तडतडायला लागले की यामध्ये मी 2 मोठे पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घातले आहेत. नंतर टोमॅटो आपण बारीक मंद गॅसवरती छान परतून घेणार आहोत आणि यामध्ये नंतर मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. टोमॅटो छान मऊ झाले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि गरजेनुसार थोडंसं पाणी घालून मी हे छान असं वाटून घेणार आहे. आता आपली ही टोमॅटोची झटपट होणारी चटणी बनवून रेडी आहे. आपण याला तडका देऊन घेऊया. त्यासाठी मी इथे तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये मी नंतर 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. आता मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत. त्याचबरोबर कढीपत्ता आणि थोडेसे पांढरे तीळ घालणार आहे. आता आपली ही फोडणी बनवून तयार आहे. आता आपण बनवलेल्या या चटणीवरती आपण ही फोडणी घालून घेऊ आणि अशा प्रकारे झटपट होणारी ही टोमॅटोची चटणी रेडी आहे. आता हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे, ज्यात आपल्याला आंबोळीला जाळी पडण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स देणार आहे.
आता आपण इथे इन्स्टंट आंबोळी बनवतोय, त्यामुळे आता इथे मी यात छोटा पाव चमचा इनो घातलेला आहे. इनो आपल्याला ॲक्टिवेट करण्यासाठी त्याच्यामध्ये पाव चमचाच पाणी घालायचं आहे आणि अर्धा मिनिट एकाच दिशेने हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इनो नको असेल तर तुम्ही चिमूटभर सोडासुद्धा वापरू शकता आणि काहीच घालायचं नसेल तरीसुद्धा चालेल. फक्त आपल्या या आंबोळीला जाळी पडणार नाही, बाकी आपली आंबोळी मऊ होऊ शकते. आता मी इथे तवा छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे. त्यावरती मी पाणी शिंपडून तो एका स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे. म्हणजे तव्याचं तापमान हे बॅलन्स होतं आणि आंबोळी अजिबातच तव्याला चिकटत नाही. इथे आपण गॅसची फ्लेम मीडियम करून घेणार आहे. नेहमीच डोसे आपण मंद गॅसवरती करत असतो, पण आंबोळी करताना आज मध्यम ठेवायची, म्हणजे व्यवस्थित जाळी पडते. आता 1 ते 2 पळी मिश्रण घालून हलकंसं आपण पसरून घेणार आहोत. आंबोळ्या ह्या जाडसरच असतात. एक 5 ते 10 सेकंद वाट बघायची. जाळी पडायला लागली की झाकण ठेवायचं आणि मग गॅस मंद करून घ्यायचा. वरून आंबोळी पूर्ण कोरडी झाली की झाकण काढायचं आणि आपण त्यावरती आवडीनुसार तेल किंवा मग तूप सोडू शकतो. झाकण ठेवल्यामुळे ही एका बाजूने छान शिजते आणि आपल्याला उलटण्याची गरजसुद्धा वाटत नाही. अगदीच जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा एक 5 ते 10 सेकंद ही आंबोळी थोडीशी भाजून घेऊ शकता. इथे मी राहिलेल्या सर्व आंबोळ्या बनवून घेतल्या आहेत आणि चटणीबरोबर सर्वसुद्धा केल्या आहेत. आता ही आंबोळी मी तुम्हाला जवळून दाखवते. तुम्ही बघू शकता आंबोळी किती मस्त मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे. आंबोळी इतकी मऊ होते आणि ती सहज दुमडली सुद्धा जाते. यावरूनच हे सिद्ध होतंय की आपली ही रेसिपी अगदी परफेक्ट झालेली आहे. तुम्ही सुद्धा आंबोळी घरी नक्की करून बघा. तुमची आंबोळी कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली? थोडी जरी आवडली असेल तरी नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच सर्व छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छान रेसिपी बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.